त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला दबदबा कायम राखत मोठा विजय मिळवला आहे। या प्रभागातून पूजा सुमित खाटीकडे नगरसेविकापदी विजयी झाला असून याच प्रभागातील मंजुताई रवींद्र वारुणचे या बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादी गटात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण रंगले आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात 14 उमेदवार मैदानात उतरवले होते। त्यापैकी तब्बल 8 उमेदवार विजयी झाल्याने नगर परिषदेत राष्ट्रवादीची ताकद ठळकपणे वाढली आहे। स्थानिक पातळीवर पक्षाची संघटन शक्ती, कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांचा प्रचंड विश्वास याचा ठसा या निकालातून उमटल्याचे राजकीय वर्तुळातून समजते। त्र्यंबकेश्वर नगरीत आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार असल्यामुळे शहराच्या विकास कामांना विशेष महत्त्व आले आहे। प्रभागातील वीज, पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता आणि वाढत्या नागरी सुविधांच्या नियोजनावर भर देण्याचे संकेत राष्ट्रवादी गटाकडून देण्यात आले आहेत। विजयानंतर बोलताना सुमित खाटीकडे म्हणाले, मायबाप जनतेने पूजा खाटीकडेच्या नावावर टाकलेला विश्वास आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। आम्ही प्रभागातील विकास कामांना वेग देणार असून मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व प्रभाग जनतेचे मनपूर्वक आभार। प्रभाग क्रमांक 1चा हा निकाल राष्ट्रवादीसाठी राजकीयदृष्ट्या मोठा टप्पा ठरला असून नगर परिषदेतील आगामी वाटचालीसाठी पक्षाला बळकटी देणारा ठरत आहे। शहरातील विकास कार्य आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे आशावादी दृष्टीने पाहिले जात आहे। मी पवन सोनवणे। मुळात तर ही प्रभाग 1 मध्ये जी लढाई होती ना, ती काही जणांसाठी वर्चस्वाची होती, तर काही जणांसाठी अस्तित्वाची होती। आमच्या समोर असलेले दोन्ही आजी माजी नगरसेवक एकदम दिग्गज असून त्यांनी युवा पिढीला आजपर्यंत कधीही समोर येऊन नाही दिले, जनतेशी संपर्क साधून नाही दिला। परंतु हा जो विजय आहे आणि ही जी लढाई आहे ही जनतेची आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मधल्या विकासाची आहे आणि हा विकास कायम होत राहील। आता याच्या पुढे पण युवा पिढीला नेहमी संधी मिळत राहील आणि याच्या पुढे देखील युवा पिढी जनतेसाठी कायम तत्पर राहील। राष्ट्रवादी आणि बीजेपीची या ठिकाणी युती होणार होती, पण वरिष्ठ महाजन साहेब असतील, त्यांचे जिल्हा अध्यक्ष असतील, त्यांनी आम्हाला फसवत ठेवलं। त्याच्यामुळे आमचं वरचं शीट हे आम्ही बदललं गेलं नाही, त्याच्यामुळे आमची फार मोठी नुकसान झाली। आणि जे 1 नंबरमध्ये मंजू रवींद्र वारुणसे हे बिनविरोध त्या ठिकाणी शीट झाल्यामुळे गावात पूर्ण वातावरण त्या ठिकाणी चेंज होऊन गेलं। आणि नंतर आम्ही फॉर्म भरल्यानंतर आमचा जे 1 नंबरमध्ये पूजा खाटीकडे होती तिचा पण फॉर्म त्या ठिकाणी उडवला गेला, त्याच्यामुळे आम्हाला अपक्ष चिन्ह भेटलं बॅट। आणि त्या कसरतीमध्ये बॅट पण आम्ही प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणली आणि राष्ट्रवादीचे या ठिकाणी 14 नगरसेवक उभे होते, त्याच्यामध्ये 8 नगरसेवक निवडून आले आणि सर्वात मोठा पक्ष हा या ठिकाणी राष्ट्रवादी घोषित झालेला आहे। कुंभमेळा 2027 मध्ये आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही रस्ते असतील, लाईट्स असेल, ड्रेनेज असेल, या सर्व कामांची या ठिकाणी पूर्तता करू आणि लोकांच्या ज्या समस्या दुसऱ्या पण असतील त्या पण पूर्ण करू। जनतेने या ठिकाणी विश्वास दाखवला आहे, ताईंना प्रचंड मतांनी निवडून दिला आहे। कसे बघता याकडे भाऊ, काय सांगा? माझ्या प्रभागातील 1 नंबर प्रभागातील मायबाप जनतेने आमच्यावरती जो विश्वास दाखवला आणि आम्हाला एवढ्या प्रचंड मतांनी निवडून आणलं, तरी मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि वारुणशे कुटुंब असेल, कडलक कुटुंब असेल आणि राष्ट्रवादीची पूर्ण टीम, खोसकर साहेब असतील, मुळाणे साहेब असतील, या सर्वांचे मी आभार मानतो। त्यांनी आम्हाला पक्षाकडनं एवढी मोठी संधी दिली। मी मंजू रवींद्र वारुणसे, प्रभाग ब मधून बिनविरोध निवडून आले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। तसेच मला या वार्डातल्या लोकांनी पहिलेच बिनविरोध निवडून दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते। तसेच या वार्डात ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, सर्व टीम। दाखवला त्यांची मी आभारी आहे। त्यांच्या काही समस्या असेल त्या मी सोडवेन आणि 24 तास त्यांच्यासाठी तत्पर राहील। माझी सुनबाई आहे, यांच्यासाठी रात्रंदिवस यांच्यासाठी प्रयत्न केले। या राष्ट्रवादीतून निवडून आल्या, यांनी फक्त जनतेचा काम करावा आणि जनतेकडे लक्ष ठेवावा हीच माझी इच्छा। आभारी।